लोणावळा म्हटलं की आपल्याला आठवतात डोंगर, धुके आणि गर्दीने भरलेली टुरिस्ट स्पॉट्स. पण आज आपण आलो आहोत अशा एका ठिकाणी जे शांत आहे, सुंदर आहे आणि मनाला खरी शांती देणारं आहे. नमस्कार मंडळी. तर आज मी पुन्हा एकदा निघालो आहे फॅमिलीसोबत लोणावळा येथील नारायणी धाम मंदिर पाहण्यासाठी. तर चला तर या ब्लॉगमधून पाहूया नारायणी धाम मंदिर. हे आहे लोणावळ्यातील नारायणी धाम मंदिर. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत येता सर्वप्रथम दिसतं ते सुंदर कारंज, पाण्याचं फाउंटन. वाहणारं पाणी, त्याचा मधुर आवाज आणि आजूबाजूचं शांत वातावरण एकदम रिलॅक्स फील करतं. 2002 साली उभारलेले हे मंदिर श्री नारायणी सेवा ट्रस्टद्वारे चालवलं जातं आणि केवळ धार्मिक नाही तर सेवा आणि सकारात्मकतेचं हे मंदिर प्रतीक आहे. पुढे जाताच लक्ष वेधून घेतं ते पांढऱ्या संगमरवरीत बनवलेलं सुंदर आर्किटेक्चर, स्वच्छ, आकर्षक आणि एकदम शांत वातावरण. इथं देवी नारायणी म्हणजेच दुर्गा मातेला समर्पित भव्य मूर्ती आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाचं दर्शन घेताना मन प्रसन्न होतं. आणि येथे मारुतीराय हनुमानजी यांची ही सुंदर मूर्ती आहे, जी शक्ती, भक्ती आणि धैर्याचं प्रतीक आहे. या तिन्ही देवतांच्या दर्शनाने मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मंदिराच्या आतलं वातावरण इतकं शांत आहे की काही वेळ इथे बसला तर सगळा ताण, सगळा स्ट्रेस जणू नाहीसंच होतं. मंदिराच्या बाहेर एक सुंदर गार्डन एरिया आहे, जिथे तुम्ही निवांत बसू शकता, निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि स्वतःसोबत थोडा वेळही घालवू शकता. आणि इथलं एक खास आकर्षण म्हणजे गोशाळा, जिथे तुम्ही गायींना स्वतःच्या हाताने खाऊ घालू शकता. माझ्या मुलीला तर इथे खूप मजा आली आणि माझी पत्नीही माझ्यासोबत हा सुंदर अनुभव एन्जॉय करत होती. आम्ही सगळ्यांनीच मिळून इथे खूप छान वेळ घालवला. हा फॅमिली मोमेंट खरंच खूप स्पेशल आहे. नवरात्र उत्सव आणि गणेश चतुर्थीच्या काळात इथलं वातावरण आणखीनच दिव्य होतं. भक्तांची गर्दी असते, पण तरी शिस्त आणि शांतता कायम राखली जाते. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला हे नारायणी धाम मंदिर? संगमरवरी दगडात अतिशय सुरेख अशा बांधकामात बनवलेलं हे मंदिर मला तर खूप आवडलं. खूप शांत आणि मनाला प्रसन्न देणारं वातावरण इथं आहे. जर तुम्ही लोणावळ्याला कधी व्हिजिट देणार असाल तर लोणावळ्यामध्येच असलेले नारायणी धाम मंदिर नक्की बघा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी आलात तर तुम्हाला इथला अनुभव अजूनच खास वाटेल. माझ्यासाठी तर हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. तुम्हालाही जर एखादं शांत ठिकाण हवं असेल तर नारायणी धाम तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. अशा आणखीन सुंदर ठिकाणांची माहिती पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नितेश फिल्म्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.